तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली। सिंधुफणा नदीला पूर आला आणि या नदीपात्राने आपला मार्ग बदलला। तब्बल 10 किलोमीटरपर्यंत शेतात पाणी शिरलं। तर शिरस मार्ग इथे बंधाऱ्याजवळ सिंधुफणा नदीनेही प्रवाह बदलला। पाहूयात। बीड जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर जी पूर परिस्थिती निर्माण झाली ती झाली सिंधफळ नदीच्या पूर आल्यामुळे। पण हा पूर नेमका आला कसा, एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा ही परिस्थिती निर्माण झाली कशी, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आता आम्ही तुम्हाला देणार आहोत NDTV मराठीच्या माध्यमातून। आपण सध्या शिरस मार्गाच्या या बंधारावर उभा आहोत आणि ह्या बंधाऱ्याला जी ही नदी वाहते तिचं नाव आहे सिंधफणा नदी। याच नदीचा प्रवाह जो आहे तर 2 ठिकाणी जो नेहमीचा नैसर्गिक प्रवाह आहे त्यातून तो पलीकडे गेला आणि तब्बल 3 किलोमीटर पर्यंत हा प्रवाह वेगवेगळ्या मार्गाने शेतात घुसला। आतापर्यंत कधीही इतिहासात ज्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली नाही त्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली। गावागावांमध्ये पाणी शिरलं आणि त्याचं कारण होतं सिंधफणा नदीचं जे पात्र आहे ते पात्र बदलण्याचं। आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते हेच ठिकाण आहे। याच ठिकाणाहून या नदीचा प्रवाह बदलला आणि पुढे तो वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या गावात गेला। मग पुढे वेगवेगळ्या भागांमध्ये, गावांमध्ये, वस्त्यांमध्ये हे पाणी शिरलं जिथे कधीही सिंधफणा नदीचं काहीही संबंध नव्हता। मात्र पात्र जो आहे तो त्याने मार्ग बदलला। कारण गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा बीडमध्ये एवढा पाऊस झाला की या नदीची जी मर्यादा आहे, जी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्याच्यावरून हा सगळं पाणी वाहून गेला। काय सगळी नेमकी परिस्थिती आहे, आपल्यासोबत काही गावकरी आहेत, या गावकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत। काय नेमकं असं काय घडलं आणि काल काय सगळी परिस्थिती होती इकडे की एवढं पाणी थेट नदीच्या पलीकडे गेलं। गेल्या 3 दिवसापासून या परिसरात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या सिरस मार्गाचा बंधारा आहे। याच्या खाली नदीच्या काठी असलेले गाव तांदवडी, हवेली, आहेर चिंचोली आणि खामगाव, नांदूर ह्या गावांच्या नदीतून पाणी व्यवस्थित वाहत होतं। पण ह्या बंधाऱ्याची स्पिचिंग व्यवस्थित न झाल्यामुळं, पाण्याचा ओव्हरफ्लो झाल्यामुळं पाण्याने नदी पात्राने त्याचा प्रवाह बदलला आणि त्यामुळं खालचे 4ही गावं अक्षरशः पाण्याखाली गेले। या तूर, ऊस म्हणू नका, सर्वच पिकाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। अक्षरशः पिकं शेतातून काढायला सुद्धा काय राहिलं नाही। नवीन पिकं घ्यायचं म्हणलं तर नवीन मशागतीच्या वेळी माती सुद्धा राहिली नाही। म्हणजे ऍक्च्युअली बदललं म्हणजे नेमकं काय झालंय हे मला थोडंसं आमच्या लोकांना म्हणजे टीव्ही बघणाऱ्या लोकांना हे थोडंसं समजून कळायला पाहिजे। असं झालंय, बंधाऱ्याचं काम ज्यावेळी झालं होतं त्यावेळेस ह्या बाजूची जी नदीचा फ्लो सरळ येतो आणि अनेक वर्षापासून साखळी फुटणं आमच्याकडे प्रसिद्ध आहे। तशी गोष्ट साखळी फुटल्यास नंतर ह्या साईडला पाणी जातं हे सगळ्यांना माहित आहे। हे सगळं प्रशासनाला माहित असताना, डिपार्टमेंटला माहित असताना डिपार्टमेंटने ह्या साईडने स्पिचिंग जास्त करण्याची आवश्यकता होती पण ती केली नाही आणि त्याच्यामुळं हे सगळं प्रत्येक वेळेस नुकसान होतंय। ज्या वेळी नदी ओव्हरफ्लो होईल त्यावेळेस ह्या सगळ्या 4-5 गावांना या पुराच्या पाण्याचा फटका 100% बसणार आहे। नक्की ही सगळी परिस्थिती आहे। मी हे गावकरी आहे त्यांचा जो आरोप आहे मी थोडंसं ड्रोनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही नदी जी आहे ही नदीचा फ्लो जो आहे तर तो सरळ नाहीये, त्या मार्गावरून तो बदललेला आहे। हा फ्लो जो आहे तर तो अचानक या ठिकाणी बदलला आणि जेव्हा नदीचं हे सगळं बंधारा बांधण्यात आलं त्यावेळेस तो एका बाजूनं कमी जागा आणि दुसऱ्या बाजूनं जास्त जागा असं घेण्यात आलं आणि त्यामुळे हा सगळा फ्लो गेल्या काही वर्षात छोटा मोठा पूर यायचा। मात्र यावेळेस खूप पाऊस झाला आणि त्या फ्लोमुळे हे सगळं जे आहे तर पाणी 4 गावांमध्ये घुसलं। हे जी नदी पात्र आहे सिंधफणा नदीचं ते सरळ पात्र या बंधाऱ्याला नव्हतं, पण ज्यावेळेस त्याचा मार्ग टर्न या बंधाऱ्याला घेण्यात आला त्यावेळेस मात्र याची दोन्ही बाजूनं जी पात्र बनवण्यात आलं किंवा सोडण्यात आलं होतं ते दोन्ही बाजूनं सारखं घ्यायला पाहिजे होतं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र त्यावेळेस जी चूक झाली त्याचा परिणाम हा पूर परिस्थितीमध्ये पाहायला मिळो आणि त्यामुळेच ही पाणी जे आहे तर या शेतांमध्ये घुसलं, पूर परिस्थिती निर्माण झाली। ही सगळी बंधारा बांधताना काही चुका झाल्या आणि त्यामुळेच हे सगळं झाल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे। त्यामुळे या सगळ्या पूर परिस्थितीला जबाबदार कोण आहे यापेक्षा आता या जी परिस्थिती निर्माण झाली आहे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काय प्रयत्न केले जाईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र
बीड जिल्ह्यात जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याचं नेमकं कारण काय, कुठे असा प्रसंग आला किंवा कुठे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली की तिथून हा सगळा पूर आतापर्यंत कधी न गेलेल्या गावांमध्ये पूर गेलं, पाणी गेलं, हे शोधण्याचा आपण प्रयत्न केला आणि हेच ते ठिकाण आहे जिथून या नदीनं आपला प्रवाह बदलला, जे आपण NDTVच्या माध्यमातून या महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मोहसिन शेख, NDTV, बीड।